सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता दुपारचे 4 वाजलेत आणि आता चूल बनवायला लागली आहे। साधीच विटांची चूल बनवायला लागली आहे, कारण आधीची चूल होती ती आमची बांधकामामुळे काढून टाकली आणि आता मिरच्या उद्या भाजायचेत आणि तिखट बनवायचे। त्यासाठी म्हणलं की विटांची साधी चूल बनवावी, कारण घरामध्ये भाजायच्या म्हणजे सगळीकडे ठसका होतोय। तर म्हणलं आता बाहेरच भाजून घ्याव्या, त्यासाठी आता आधी स्वच्छता करून घेते आणि मग चूल बनवून घेते। आले 2च मिनिटात आली। ह्यांचं इकडं दारात पाणी मारायचं चालू आहे आणि आता त्यांना चहा बनवून देते। ह्यांना चहा बनवून दिला आणि आता हे जास्वंदीचं झाड जरा जास्तच मोठं झाले। अलीकडं खूपच फांद्या वाढल्यात, त्याच्यामुळे त्या सगळ्या फांद्या काढून घेतल्या। घराच्या पाठीमागे आमच्याकडे सिमेंटची चूल होती आणि आम्ही त्याच्यावरती पाणी तापवायचो आणि कधी गॅस संपल्यावरती वगैरे स्वयंपाकही बनवायचो। पण आता ती बांधकामामुळे चूल काढून टाकली आहे, त्याच्यामुळे मी आता ही तात्पुरती चूल बनवायला लागली आहे आणि जेव्हा बांधकाम पूर्ण होईल त्यानंतर मग मी पाठीमागं चूल बनवणार आहे। रामफळाच्या झाडाला रामफळं लागलेत आणि ती नेण्यासाठी मी आता आली आहे शेतामध्ये आणि सूर्यास्त बघा किती छान दिसतोय। रामफळाला तर भरपूर रामफळं लागलेत, पण अजून कच्चे आहेत आणि झाडे भरपूर उंच आहेत, त्याच्यामुळे माझ्या हातालाही येत नाहीत। जेवढी हाताला येत आहेत तेवढी काढून घेते। ह्या ज्या 2 समाध्या आहेत, एक सासू सासऱ्यांची आहे आणि एक आजं सासू सासऱ्यांची आहे। झाडावर रामफळं तर खूप आलेत, पण कच्ची आहेत अजून। आणि हे बघा एवढंच पिकलेलं मिळाले, त्याला असा पाड आलाय छान रामफळाला। शेतामध्ये आंबट बोराची झाडे आहेत आणि आता हे बघा आंबट बोरं काढून घेतली थोडीशी। येताना थोडीशी लाकडी आणली होती ठिक्यामध्ये, मग आता ती चुली पुढे ठेवते।
भोपळे खूप निबार झाले की अजिबात चांगले लागत नाही. असे कोवळे आणि छोटे छोटेच भोपळे चांगले लागतात. त्याची भोपळ्याची भाजी आणि हलवा अशा छोट्याच भोपळ्यांचा चांगला लागतो. लसणामध्ये माठाची आणि चिगळाची भाजी चांगली आली आहे. गवतही आले, ते गवतही थोडं खुरपून घेतलं आणि माठाची आणि चिगळाची भाजी म्हणलं संध्याकाळसाठी भाजीला होईल, त्यामुळं माठाची आणि चिगळाची भाजी काढून घेतली. मग ही संक्रांतीला आमटी भाजीमध्ये घालतात ना, ती भाजी आहे आणि ती भाजी चांगली आलेली आहे. त्याच्यामुळे आता हे बघा ती काढून घेतली. भोपळा छोटाचे पण हलवा एवढ्याचा जास्त होईल, त्याच्यामुळे मग निम्माच भोपळा घेतला आणि निम्मा म्हटलं फ्रीजमध्ये ठेवला. आणि हे बघा सालं काढून घेते. भोपळा कवळा आहे पण तरी सालं आहेत जरा थोडीशी निबार, त्याच्यामुळे ही अशी सगळी साल काढून घेतली. हलवा आपण गाजर, भोपळा, बीट ह्या तिन्हींचा मिळूनही बनवू शकतो. तसेच भोपळा आणि गाजर, गाजर आणि बीट, बीट आणि भोपळा असाही हलवा बनवू शकतो. सगळ्या प्रकारचे हलवे चांगले लागतात आणि हलव्यामध्ये शक्यतो साखरच वापरतात. पण आज मी गुळाचा हलवा बनवायला लागले आणि गुळाचाही हलवा छान लागतो. भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे भोपळा काय लगेच चिटकत नाही. त्याच्यामुळे मी भोपळा तसाच टाकलेला आहे कढईमध्ये आणि झाकण ठेवलं. मी गूळ आता कापून घेते, कारण मी गूळ कापून घेतला नाही. माझ्याकडे गुळाची काय पावडर नाही, त्याच्यामुळे मला गूळ कापून घ्यायचा होता. म्हणून आता झाकण ठेवलं आणि आता गूळ कापून घेतला. कापण्या केल्या होत्या, त्याचा गूळ अर्धा होता, तो आता मी कापून घेते. माठाची भाजी ही भरपूर लसूण आणि हिरवी मिरची घालून केलेली साधी सिंपल पद्धतीने चांगली लागते. भरपूर काय ते डाळी वगैरे टाकण्यापेक्षा नुसती लसूण आणि हिरवी मिरचीच घालून मी भाजी बनवत असते आणि ती आपोआप लसणामध्ये आली आहे. चिगळ आणि माठ थोडे थोडेच आले होते, त्याच्यामुळं म्हटलं वेगवेगळे करत बसण्यापेक्षा एकत्रच बनवावी. त्याच्यामुळं मग आता दोन्ही भाज्या थोड्या थोड्याच होत्या, त्यामुळे सगळ्या मग एकत्रच बनवल्या. हलवा आता शिजत आलेला आहे आणि आता वेलदोड्याची पूड टाकून घेते. वेलदोड्याची पूड ही शक्यतो शेवटीच टाकायची, म्हणजे वास उडून जात नाही. नाही तर पहिल्यांदा टाकली म्हणजे वास कमी होतो.